लोक बोलतात की घाटावर जशी मथुर आणि बक्याची गाडी पलते त्याप्रमाणे बुलेट आणि मथुरची हल्ली मुंबईमध्ये पलते म्हणून बकासूर आणि मथुर आणि बुलेट आणि मथुर यांच्या म्हणजे कंपॅरिझन आम्ही तर नाही करू शकत बरोबर आणि ते होऊ पण शकत नाही कारण की ते देव आहेत. ज्यांनी ज्यांना मोठे केले त्यांनी पाठ दाखवले, बैल विकायला लागले किंवा खुट्याला बांधायला लागले, पण बुलेट अजूनही 6 वर्ष पलवतं. कारण की बुलेटने जर मोठं केलंय ना तर बुलेटच्या सोबत राहायला पाहिजे होतं. बरोबर हा एक शर्यत हरली म्हणून बुलेट संपला नाही. आज पण सांगतो कुठलाही बैल टाकावा, जर तोंड काढून सुतावर नाही पळाला तर मी सांगेन ते हरेन. मोठ्याच गाड्या खेळवायच्या असतील एक काम करा तुम्ही, मोठ्याच गाड्यांचं एक नियोजन करा का बाबा, पण बिंजोरची एक हे करा, कारण की आम्ही पण पैसेच देतो ना, आम्ही पण 15% देतो. मित्रांनो, आज खिडकाली मैदानामध्ये एक चांगली गाडी पळाली. 89वी शर्यत होती. आपला नागावचा बुलेट आणि वडवलीचा मथुर अशी एक चांगली गाडी पळाली. मित्रांनो, या गाडीचं एक वेगळीच चर्चा आणि वेगळीच दबदबा बघायला भेटतं मैदानामध्ये. चला शेठशी बोलूया. शेठ नमस्कार. नमस्कार. नाव सांगा ना तुमचं. माझं नाव सचिन पाटील. आणि आपल्या नंदीचं नाव बुलेट. दादा काय सांगाल बुलेट बद्दल, कारण का दिसायला पण बक्कासूर सारखा आणि तिकडे पण नंदी मथुर सारखा बघायला भेटतंय, वडवलीचा मथुर. कसं काय नियोजन करताय तुम्ही? नाही, नियोजन म्हणजे मामाचं माझं जाम जुनं संबंध आहे. त्या दिवशी बोनिवलीच्या अड्ड्यात मला मामा बोलला सचिन बैल कधी देतो. मामाला बोललो तुझाच बैल आहे, तू कधी पाहिजे तू घे. आणि त्यानंतर आम्ही खिडकालीला नियोजन केला. गाडी चांगली पळाली. मी पोरांना बोललो की गाडी कंटिन्यू पळवाई आणि गाडीला स्पीड चांगला आहे, चांगली गॅस आहे. बरोबर. आणि दादा आज पण एक चांगली, मला तर वाटतं मागच्या मैदानामध्ये पण देसाईच्या सावली मैदान देसाईमध्ये 26 जानेवारीला एक चांगला गुलाल झाला आणि आजच्या या मैदानामध्ये लगेच गुलाल केला. कसा आनंद आहे आजचा? नाही, आनंद म्हणजे चांगलाच आहे, कारण की याने या पट्ट्याने ना आम्हाला 6 वर्ष गुलालात ठेवलाय. वा. या पट्ट्याने 6 वर्ष गुलालात ठेवलाय आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. नक्कीच. दादा या जोडीकडे बघता काय वाटतंय, कारण का मुंबईमध्ये ही जोडी पळताना वेगळीच चर्चा यायची. नाही, नक्कीच लोक बोलतात, आम्ही तेवढी मोठी बैलवाली नाही आहेत, पण लोक बोलतात की घाटावर जशी मथुर आणि बक्याची गाडी पलते त्याप्रमाणे बुलेट आणि मथुरची हल्ली मुंबईमध्ये पलते म्हणून. बरोबर दादा, म्हणजे बघा हे नंदीनं काही आता बघा मथुर बोलला तर मुंबईचा महाराष्ट्राचा लाडका आणि तिकडं बैलगाडा क्षेत्रामधला देव म्हणजे बकासूर. तसेच दिसायला कुठेतरी नंदी आहेत आणि पलताना बघताना असं वाटतं की हीच जोडी पलते. आनंद कसा आहे, कुठून त्या नंदीच्या सोबत आपलं पण नाव जोडलं जातं. ऍक्च्युली आम्ही कधी मोठे वार्ता करत नाही. बरोबर. पण मुंबईमध्ये सध्याच्या या स्टेजला बकासूर आणि मथुर आणि बुलेट आणि मथुर यांच्या म्हणजे कंपॅरिझन आम्ही तर नाही करू शकत. बरोबर. आणि ते होऊ पण शकत नाही, कारण की ते देव आहेत. बरोबर. ते देव आहेत. पण गाडी अशी पलते का लोक नावं ठेवतात की नाही बाई मथुरची गाडी चालली. वा. म्हणजे बघा मित्रांनो, दिसायला नंदी तसे आहेत तर कुठेतरी म्हणजे आपल्या इथल्या मुंबईच्या पब्लिकला बघायला आनंद वाटतं. दादा ही गाडी गुलालात कंटिन्यू आहे, या गाडीकडे बघता काय वाटतं, कशी काय गाडी जुलते ही? सूरज, बोलायचा विषय झाला तर बुलेटने खूप लोकांना पुढे नेले, पण लोकांना त्याची जाण नाही. आणि ज्यांनी बुलेटला दाखवले ना त्यांची बैल फुकट गेलेली आहेत. वरती बोलतात देव आहे, हा पण आमच्यासाठी देव आहे. ज्यांना मोठे केले त्यांनी पाठ दाखवले, बैल विकायला लागले किंवा खुट्याला बांधायला लागले, पण बुलेट अजूनही 6 वर्ष पळवतं. दादा असं का म्हणजे घडून आलं, कारण का बघा आपण एक चांगल्या आशेने चांगल्या अपेक्षेने कोणाला पैरा देत असतो, पण आज आपल्यालाच पैरा का नाही भेटत आहे? नाही दादा, कसं होतं माहितीये का, काही लोक मी मैत्री जागतो आणि कोणीही बैल मागू दे, मी कधी नाही बोलत नाही. तुमचा बैल पलत असेल, मी 100% बुलेटने अशा बैलांना उजेडात आणल्यात का आता नाव नाही घेऊ शकत, परंतु बुलेटला जेव्हा नाकारले बैल विकायला लागली, हे खरं ही रियालिटी आहे. बैल फुकट गेली, पण बुलेटला ज्यांनी नाकारलं ना, कारण की बुलेटने जर मोठं केलंय ना तर बुलेटच्या सोबत राहायला पाहिजे होतं. बरोबर. हा एक शर्यत हरली म्हणून बुलेट संपला नाही. आज 6 वर्ष पळतो तुमची बैल घरी. दादा काय म्हणजे बघायला गेलं तर कुठे किल्लार वाटतं, नाहीतर असं गावठी वाटतं. जात कोणती आहे बुलेटची? हो, गावरांमध्ये आहे. हा औरंगाबाद बुलढाणा वरनं घेतलंय.
ऍक्च्युली काय माहितीये का, हा संभाजीनगर वरनं घेतलेला आहे. सागरवाडी म्हणून तिथे एक गाव आहे, हम्म. तिथनं घेतलेलं आहे. आणि 6 वर्षामध्ये त्याने आम्हाला पूर्ण आनंद दिलाय. आज मला टाइम नसतो, पण त्याच्यासाठी मला यावं लागतं. कारण की रिअल मध्ये सांगतो, माझ्याकडे हल्ली शर्यतीमध्ये मी 4-4, 5-5 अड्डे येत नसतो, पोरच येत असतात, तेच नियोजन करत असतात. पण आज त्याच्यावर एवढा जीव आहे ना, मी रात्री 2 वाजता येऊ दे, 3 वाजता येऊ दे, पण त्याचं तोंड बघल्याशिवाय मी कधीच घरामध्ये जात नाही. बरोबर. दादा बघायला गेलं तर दोन्ही नंदी चांगले बोलतात. इकडे रोहिदास बाबा पाटील यांचा मथुर पण आहे. मथुर बद्दल काय सांगाल तुम्ही? मथुर म्हणजे आपला घरचाच आहे, ऍक्च्युली फॅमिली आहे. हा. हा, मामाचा आणि आमचे जुने संबंध आहेत. मामाला बोललेलो, तुला कधी बैल पाहिजे तू फक्त बोल, ज्या वेळेला. आणि माझं एक गणित आहे, गाडी जोपर्यंत पलते गुलालामध्ये आहे तोपर्यंत आजही आपल्याला खूप, त्यांची मी माफी मागतो, त्यांना मी बैलांना नाकार देतो, पण आजही खूप फोन येतात. पण मी एकच शब्द देतो की नाही भाई, हे आमची गाडी गुलालामध्ये आहे, तुम्हाला पाहिजे तर बुलेट मध्ये पलायचं आहे तर तुम्हाला आमची पहिली शर्यत होऊ द्या, दुसऱ्या शर्तीला तुम्हाला देतो. पण नाकार कोणाला देत नाही, कारण की आज पला तो उद्या पळेल का नाही माहित नाही. दादा या म्हणजे माइंडसेटनी प्रत्येक जण चालत राहिला ना, तर कुठे ना कुठे क्षेत्र आणखी पुढे चालले, अजून पुढे जाईल. बघा बऱ्याचशा वेळेला कसं असतं की एखादी गाडी पळत असते ना, प्रत्येकाला वाटतं का आपण त्याच्यामध्ये पळलं पाहिजे, त्याचा पैरा भेटला पाहिजे. पण कसं आहे, गुलालातली गाडी तोडायला पण जीवावरती येतं, कारण का पैरावाला पण आपला जीवाभावाचा झालेला असतं. चांगलं बैल पण पळत असतात. बरोबर आहे, कारण की ज्या वेळेला बैल पळवतो ना, अक्षरशः याने पण खूप संघर्ष केलाय. बैल पळून सुद्धा आम्हाला बैल भेटत नव्हता. अक्षरशः तुम्हाला सांगतो की बैल आमचा कुठल्याच, आज पण सांगतो, कुठलाही बैल टाकावा, जर तोंड काढून सुतावर नाही पळाला तर मी सांगेन ते हरेन. आज म्हणजे मोठे नाही, विश्वास बरोबर. विश्वास त्याच्यावर एवढा आहे की सुतावर तो जेवढी बैल टाकली तेवढा फक्त एक रायफल पडग्याची, त्यामध्ये जेव्हा पळाला त्यामध्ये आम्ही 4 शर्ती केले. त्यावेळेला रायफल 2 वेळा याला तोंड काढून पळाला, नाही तर अजूनपर्यंत जेवढी पण बैल टाकले त्याला सुतावर कोणीच तोंड काढून पळाला नाही. बघा, म्हणजे कुठं ना कुठं खरं आहे ते खरं बोललं पाहिजे, नाही का खरं दादा? बोललं पाहिजे का आपला बैल. मी सांगतो ना, का एखादी शर्यत जर हारली आणि आपला बैल कुठेतरी कमी पडला तर मी स्वतःहून सांगतो. आता तुम्हाला रिअल मध्ये सांगतो, सागावच्या मामाचा महाकाल मध्ये आम्ही टाकलेला, आम्ही सध्या उजवीला हाकलतो आणि आम्ही डावीला टाकला. महाकालच्या सोबत जेव्हा पळाला, मी मामाला स्वतः बोललो की बाबा मामा, माझा बैल नाही पळाला, हे एक्सेप्ट करा. आणि एक वरच्या कमिटीतले एक रिक्वेस्ट आहे की जे मोठी गाडी होते, बिंजोरची नावं होतात, कारण की म्हणजे काय माहितीये का, हे जे जमून शर्यती करणार आहेत ना, यांना 2-2 घंटे फिरावं लागतात शर्यती जमवायला. आणि बिंजोरची नावं पडतात, नाव फिरवतात, डायरेक्ट गाडी आतमध्ये येते. कुठेतरी 2-2, 3-3 घंटे बैल तिथे उभी असतात, पोरं तिथे उभी असतात. माझं म्हणणं एकच आहे, वरच्या कमिटीला एक रिक्वेस्ट आहे, रिक्वेस्ट करू शकतो, आदेश तर कोण देऊ शकत नाही, कारण की सध्या मुंबईची कमिटी ह्या पद्धतीने काम करते. आम्ही रिक्वेस्ट करू शकतो की बिंजोरचं नाव आहे हे 2 वाजेपर्यंत ठेवा, कारण की यांना जमवायला 2 ना 3 पण घंटे लागतात आणि त्यानंतर खाली गेल्यावर 1-2 घंटे लागतात. त्यामुळे बिंजोरला तुम्ही नाव फिरवू शकता ना, 2 वाजेपर्यंत फिरवा ना. हा, डायरेक्ट तुम्ही गाडी आतमध्ये टाकता, मग जे हे पण लोक पैसे लावतात त्यांची ऐपत नसेल, छोट्या बैलगाडीवाल्यांच्या लाखाची खेळाची किंवा 10,000, 15,000, 20,000 खेळतात ना. पण हे जेव्हा गाडी आतमध्ये पडते त्यावेळेला प्रत्येक जण, आताही खिडकाली अड्ड्यामध्ये खूप मोठा संताप झाला, तिथे लोक शिव्या देत होते की एक तर मग आम्हाला बोलवूच नका, मोठ्याच गाड्या खेळवायच्या असतील, एक काम करा तुम्ही, मोठ्याच गाड्यांचं एक नियोजन करा का बाबा, पण बिंजोरची एक हे करा, कारण की आम्ही पण पैसेच देतो ना, आम्ही पण 15% देतो कमिटीला. बरोबर. आणखी दादा येणाऱ्या काळामध्ये बघा, एक मोठी आपली बैठक देखील होणार आहे, एक चर्चा सत्र चालेल, तिथे नक्कीच हा विषय घेतला जाईल. कुठं ना कुठेतरी प्रत्येक जण गाडा मालक या कमिटीचा एक आपला काय बोलतात सदस्य असतो किंवा एक भाग असतो. नक्की शुभेच्छा दादा तुम्हाला आजच्या गुलालसाठी. दादा गुलाल भेटतोय, सगळं भेटतोय, आनंद आहे, पण ही जी बादली असते ती एक आपली म्हणजे जुन्या काळापासून चालत आलेली काहीतरी एक परंपरा आहे. हा गुलाल आणि ही बादली एक पैसे येत राहतील, जात राहतील,
पण या बादलीचा काही विषयच वेगळा, काय सांगाल? नाही नाही, बैल हा पळवतो. आम्ही पैशांसाठी कधीच बैल पळवला नाही. हम्म. आम्ही गुलालासाठीच बैल पळवतो. आणि ही बादली आहे ना, ही खूप मोठी आपल्यासाठी. एक म्हणजे जसं मी मॅच खेळायचो पहिल्या, माझं नाव होता क्रिकेटमध्ये. हा, आज मी बैलगाडी क्षेत्रामध्ये आहे. ही ट्रॉफी आहे आपल्यासाठी. बरोबर. हिला ट्रॉफी समजून आम्ही जगतो. भाईंना एक विनंती आहे की जरा याच्यावर तुम्ही खरंच लक्ष द्या. कारण की लोक 2-2, 3-3 घंटे खाली बसले तिकडे बैल घेऊन असतात. कारण की बिंजोरवाल्यांचं काय नाव दिलं, ज्याने नाव फिरवलं, गाडी लगेच निघते. पण इथे जे छोटा बैलगाड्या मालक आहेत त्यांना पहिलं गाडी फिरावं लागते. आता आमची पोरं एवढी आहेत, एवढी सर्व फिरत असतात का बाबा आपल्याला पण काही गोष्टी गाडी जमते की नाही जमत, आपण पण नाही बोलतो, एखादी दुसरी पण नाही बोलतात. तर भाईंना, संदीप भाईंना एकच विनंती आहे की बिंजोरचं थोडासा लवकरात लवकर हे ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण की बिंजोरची गाडी गेल्यानंतर खूप संताप होते खाली, कारण की डायरेक्टली गाडी टाकली जाते. चालेल दादा, शुभेच्छा तुम्हाला. येणाऱ्या काळामध्ये असाच आपला बुलेट नाव करू दे. ही जोडी एकदम टॉप पलते, अशीच पलवत ठेवा आणि आनंद घेत राहा. धन्यवाद दादा. धन्यवाद. तुझ्या चॅनलला आमच्याकडनं बुलेट ग्रुप तर्फे आणि पक्षा 81 तर्फे शुभेच्छा. धन्यवाद.